भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नेरळ शहरात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले। शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि युवक संघटनांच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले होते। सम्राट युवक मंडळ, सम्राट नगर नेरळ यांच्या पुढाकाराने सलग 3 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमामध्ये सामाजिक जनजागृती, नागरिकांसाठी सेवा उपक्रम आणि युवकांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळाला। जयंती दिनी नेरळ शहरातून भव्य आणि दिमागदार मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशे, बँड, पथक आणि डीजेच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती। डीजेच्या तालावर युवक युवतींनी उत्साहात नृत्य करत वातावरण दणाणून सोडले। मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांनी ठिकठिकाणी नाश्त्याची सोय करून सहभागींचे स्वागत केले। त्याचबरोबर दिवंगत दीपक भालेराव यांच्या स्मरणार्थ मोठा भाऊ गोट्या उर्फ दीपक भालेराव मित्र परिवार यांच्या वतीने सरबत वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। त्यांनी आयोजकांचे कौतुक करत सामाजिक उपक्रमाची परंपरा पुढे नेण्याचे आवाहन केले। एकूणच नेरळ शहरात जयंतीनिमित्त एकात्मता, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले। आज सर्व आपल्या देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जयंतीनिमित्तानं सर्वत्र राज्यभर धूमधडाक्यात त्यांचं स्वागत चालू आहे। अशा परिस्थितीत नेरळ शहरामध्ये श्री बळीराम भालेराव यांचे पुत्र, दिवंगत पुत्र दीपक याचं आकस्मिक निधन झालं। त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आज त्यांच्यातर्फे मोफत सरबत वाटपाचा कार्यक्रम चालू आहे।